नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. सरकार वारकऱ्यांचं आणि शेतकऱ्यांचं आहे असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले. त्याचबरोबर दिंड्या पालख्या बघून आता पांडुरंगांचे दर्शन होत आहे. पंढरपुरात स्वच्छता खूप चांगली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा यंत्रणा खूप दुप्पट केली आहे. वारकऱ्यांना कुठलीही कमतरता होणार नाही, वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत. दिंडीला अनुदान देखील दिलेलं आहे असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. पंढरपूरमध्ये येत असताना रस्त्याने देखील वारकऱ्यांची मांदियाळी दिसत होती. सगळीकडे दिंड्या पालख्या एक पूर्णपणे पांडुरंगाचंच वातावरण सगळीकडे होतं. निळोबा रायाच्या पालखीचं दर्शनही झालं. त्या पालखीत चालायचं योग आला, संधी दिली. आणि आता इथं आल्यानंतर पाहतोय की खूप मोठ्या प्रमाणावर वारकरी आहेत. इथं सर्व सोयी सुविधांचा आता आढावा आम्ही घेतोय. पण येत असताना बघितलं स्वच्छता खूप चांगली आहे. आपण बैठक देखील बैठका घेतल्यात आणि आपण त्यांना सगळ्यांना प्रशासनाला सूचना दिल्यात. त्या सूचनेप्रमाणे गेल्या वर्षीपेक्षा ही सगळी यंत्रणा जी आहे दुप्पट केलेली आहे. आपण स्वच्छतेसाठी दुप्पट केली आहे. मोबाईल टॉयलेट दुप्पट केलेले आहेत. स्नानगृह आपण केलेले आहेत. त्याचबरोबर दर्शन रांगेमध्ये देखील आता मी जाणार आहे. तिकडची व्यवस्था मी पाहतोय. आणि पाण्याचं आपण पाहिलं, आता वाटप केलं पाणी, बिस्लेरी पाणी, एक ज्यूस त्यांना मँगो ज्यूस 15 लाख वारकऱ्यांना सर्वांना या ठिकाणी होईल. त्याचबरोबर कोणाची तब्येत खराब झाली वारकऱ्याची तर त्याला ICU केलेला आहे. त्या ICUमध्ये त्यांचा उपचार आहे. आरोग्य शिबिर 4 ठिकाणी आपण केलेत. दरवर्षी तानाजीरावांचं आरोग्य विभाग त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर हे करतं. आणि यामध्ये सगळेच म्हणजे आता आरोग्य विभाग, ग्रामविकास आणि संपूर्ण प्रशासन यामध्ये पूर्णपणे रस्त्यांची डागडुजी त्यालाही पैसे सरकारच्या वतीने दिले. आणि इथं कुठंही यावर्षी कुठंही काही कमतरता होऊ नये, वारकरी आपलं जे आहेत त्यांची गैरसोय होऊ नये याची पूर्ण काळजी यावर्षी आपण घेतलेली आहे. त्याचं नियोजन काय आहे तेही मी आता आढावा घेतोय. वारकऱ्यांना यावर्षी दिंडीला आपण 20,000 रुपये तेही आपण दिलेले आहेत अनुदान. तेही त्याचाही निर्णय घेतला आणि मला वाटतं ते जमा झाले. वारकऱ्यांना कुठली गैरसोय होणार नाही असाच निर्णय सरकार घेणार. सरकार वारकऱ्यांचं आहे, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं आहे. आणि शेतकरी बळीराजा या वारकरी आणि शेतकरी एक मोठा संगम आपण पाहतोय इथं. आणि त्यामुळे वारकरी, कष्टकरी, शेतकरी त्रिवेणी संगम इथं पाहतोय. त्यामुळे या लोकांना, आपल्या वारकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन घ्यायला प्राधान्य. त्यामुळे तुम्हाला एक सांगू, गेल्या वर्षी जेव्हा पूजा चालू होती मुख्यमंत्र्याची, मुख्यमंत्री म्हणून मी पूजा करत होतो. आणि 2 वर्ष झाली, हे 3रं वर्ष आहे. 3रं वर्ष मी भाग्यवान आहे स्वतःला समजतो. पण गेल्या वर्षी जेव्हा पूजा चालू असताना पांडुरंगाचं मुखदर्शन चालू ठेवलं होतं. सगळे तिथं दर्शन घेत होते. आणि पूजा सुरू असताना 1.5 लाख लोकांनी दर्शन घेतलं. त्यामुळे आमचं प्राधान्य सरकार पांडुरंगाच्या आशीर्वादाने सगळं आहे. त्यामुळे पांडुरंगाचा वारकरी आहे तो कुठेही त्रस्त होता कामा नये, त्याची गैरसोय होता कामा नये याची काळजी आम्ही घेऊ. आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतील महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत यंदा येथे आषाढी वारी कालावधीत 4 ठिकाणी महाआरोग्य शिबिरांसाठी जय्यत तयारी सुरू आहे. गतवर्षीपेक्षाही 1.5 अधिक वारकऱ्यांची आरोग्य सेवा करून यंदा नवा विक्रम करण्याचा संकल्पही असल्याची माहिती शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्राचार्य शिवाजीराव सावंत यांनी दिली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीनं तसेच भैरवनाथ शुगर व जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे कर्मचारी, स्वयंसेवक आणि शिवसैनिकांच्या सहकार्याने आषाढी वारी कालावधीत वारकऱ्यांसाठी महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. वारकी, गोपाळपूर 3 रस्ता आणि 65 एकर तळावर
या शिबिरांसाठी वॉटरप्रूफ भव्य शामियाने उभारण्यात आले आहे. यासह सर्व प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी जय्यत तयारी देखील सुरू आहे. तज्ज्ञ डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांसह हजारो स्वयंसेवक महाआरोग्य शिबिरांच्या ठिकाणी राज्यभरातील अनेक नामांकित डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारी अशा स्वयंसेविका 24 तास कार्यरत असणार आहे. याचसोबत भैरवनाथ शुगर व जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे हजारो कर्मचारी आणि शिवसैनिक स्वयंसेवक म्हणून वारकऱ्यांची सेवा देखील करतील, असेही प्राचार्य शिवाजी सावंत यांनी सांगितले. येणाऱ्या वारकऱ्यांना अतिदक्षता विभागासह सर्व आरोग्य तपासणी व आरोग्य उपचार मोफत देण्यात येणार आहे. तर 4ही ठिकाणच्या शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत आणि मुंबईमध्ये होणाऱ्या जोरदार पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. याचा त्रास आता मोठ्या प्रमाणात वाहनधारकांना होत आहे. पावसापूर्वी मनपाने या रस्त्यांची दुरुस्ती केली पाहिजे होती. फक्त नाले सफाई करून काही होत नाही. नाले सफाई करून जिकडे तिकडे पाणी भरत आहे, त्याचा त्रास लोकांना होत आहे. त्यातच या रस्त्यांमुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. प्रशासनामुळे याकडे त्वरित लक्ष देऊन आता तरी रस्त्यांची सुधारणा करावी अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे. आता तर पावसाची सुरुवात झाली आहे. अजून पूर्ण पावसाळा जायचा आहे. त्याआधीच अशी दुरावस्था, त्यामुळे मुंबईतील सर्वच नागरिकांचा यावर नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बैंड्रा इसमें तो बहुत खड्डे में तो बैंड्रा इससे आएगी है। और नाले सफाई पर आप क्या कहेंगे? क्या आपको हमारा रास्ता भी तो साफ है बैंड्रा इसमें कलानगर के वहाँ, पण खड्डे पिटे तो है. तो मतलब आपको लगता है कि मुंबई की बहुत सारी जगहों पर पानी भर रहा है, नहीं भर रहा है? हाँ, बहुत जगह में. क्या तकलीफें क्या आ रही है रोड लोगों में तो को? कितना पानी भरता है, खार में तो कितना पानी भरता है, वहाँ से तो रोड बंद कर देते हैं. कहाँ चालू कहाँ अपना पानी भर जाता पूरा. बांधा तालाब है सामने, पूरा पानी भर जाता. और वो कहती है करके अभी रास्तों को खड्डे बुझाने का काम भी शुरू कर दिया है. तो इस बार सीमेंट के रास्ते भरे जाएंगे इसमें. रास्ते भरे ना, सामने डामर में दो सामने खड्डा हो गया उधर भी. कितना आदमी गिरते उधर, क्या करेंगे. आपका नाम? कैलाश गुप्ता. अलिबाग येथून सकाळी 7:15 वाजता पनवेल येथे जाणारी बस क्रमांक 6 MH07C7398 ही कार्लेखिंडच्या उतारावर कलंडली असून एसटी बसचे एक्सल तुटल्याने वाहकाने प्रसंगावधान राखत बस झाडाला टेकवल्यामुळे ही जास्त कलंडली गेली नाही. चालकासह 10 जण जखमी झाले आहेत. तर पोलीस कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आला आहे. तर कार्लेखिंड येथे आल्यावर चालकाला गाडीवरील ताबा सुटला आणि एसटी रस्त्याच्या बाजूला कलंडली. सुदैवानं मोठी जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच स्थानिकांनी देखील धाव घेतली. 15 दिवसात एसटीचा दुसरा अपघात आक्षी येथे 7 जुलै रोजी 2 एसटीच्या बसचा भीषण अपघात झाला होता. त्यात आता 40 जण जखमी झाले होते. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.